सोलापूर शहर हद्दीत दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टेल गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक। माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर यांनी सोलापूर शहर हद्दीत दुचाकी वाहन चोरीच्या घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या आरोपितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। या अनुषंगाने जेल रोड पोलीस ठाणेकडील व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलावून पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दुचाकी वाहन चोरी रोखण्याकरता पोलीस ठाणे हद्दीतील नेहमी चोऱ्या होतात अशा ठिकाणी तसेच रात्रीच्या वेळेस सतत गस्त करून त्या ठिकठिकाणी सापळा लावण्यात येत होता। त्याचप्रमाणे गुप्त बातमीदाराकडून माहिती काढण्यात येत होती। तसेच गाड्या चोरीस गेलेले घटनास्थळ येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करणे व सदर ठिकाणचा तांत्रिक तपासाच्या आधारे तपास असे वेगवेगळे प्रयत्न जेल रोड गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून करण्यात येत होते। दिनांक 5/7/2024 ते दिनांक 6/7/2024 रोजी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की एक 22 ते 25 वयाचा इसम त्याने अंगामध्ये चॉकलेटी टी शर्ट घातलेला असून त्यानं चोरी केलेली एक हिरो कंपनीची होंडा टूबस्टर कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल घेऊन तो अक्कलकोट येथील पद्मशाली स्मशानभूमीजवळ येणार असल्याची बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सदर बातमीची खातरजमा करण्याकरता व त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार कनगिरी, शेख, घुमाळ, पोलीस नाईक बाबर, इंगळे, सिनारे, देखाणे, बैदंडे, सावंत असे मिळून स्टेशन डायरी नोंद करून रवाना झाले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकातील वरिष्ठ पोलीस अंमलदारांनी सापळा रचून सदर ठिकाणी थांबले असता तिथे एक इसम काही वेळात एक लाल व काळ्या रंगाची होंडा टूबस्टर दुचाकी पद्मशाली स्मशानभूमीच्या पाठीमागे येत असताना त्यास आम्ही थांबवून त्यांनी विचारपूस केली असता तो गडबडून गेला व त्यांच्या ताब्यातील वाहन तिथंच सोडून पळून जाऊ लागला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने शिताफीने सदर इसमास पकडले। त्यांच्या ताब्यातील दुचाकी पाहणी केली असता सदर गाडी ही होंडा बूस्टर कंपनी दुचाकीची होती। तिचा क्रमांक MH13BA0759 असा असल्याचं दिसून आले। सदर इसमास नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव सैफ इरफान यादगीर, वय वर्ष 24, राहणार घर नंबर 133/क, विभाग नवीनविडी, घरकुल कुंभारी, सोलापूर, मोबाईल नंबर 8010552510 असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे सदर गाडीबाबत अधिक चौकशी केली असता त्यानं सदरची गाडी ही 1/7/2024 रोजी दुपारी 5:15 सुमारास जुने वालचंद कॉलेज येथील पार्किंग मधून चोरी केल्याचे सांगितले। सदर आरोपी यास विश्वासात घेऊन त्यानं अन्य कुठे गुन्हा केले आहेत का याबाबत विचारणा केली असता त्यानं 19/6/2024 रोजी रात्री 2 वाजल्याच्या सुमारास खाजानगर तालुका जिल्हा धाराशिव इथून एक हिरो कंपनीची दुचाकी दिनांक 29/6/2024 रोजी रात्री 11:15 सुमारास बुर्ला कॉलेज जवळील घराजवळ असलेली एक पॅशन प्रो कंपनीची गाडी तसेच दिनांक 3/6/2024 रोजी दुपारी 4 वाजल्याच्या सुमारास जिजामाता हॉस्पिटल समोरील बागेजवळ लावलेली बजाज डिस्कवर या गाड्या चोरी केल्याचे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी त्या सदरच्या गाड्या कुठे ठेवल्यात याबाबत विचारणा करता त्याने सदरच्या गाड्या ह्या पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंतीलगत झुडपामध्ये लपवून ठेवलेली असून त्याच्या ताब्यातील होंडा ट्यूस्टर कंपनीची दुचाकी ही तेथे लपवण्याकरता आलो असल्याबाबत सांगितले। त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने पंचनामा इसमांना बोलून पंचांसमक्ष चोरी केलेल्या गाड्या कुठे आहेत असं आरोपीस विचारले असता आरोपीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांचे पथक व पंचांना नमूद व गाड्याजवळ घेऊन गेला। पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंतीलगत झुडपामध्ये आरोपीने लपवून ठेवलेल्या होत्या। सदर गाड्याची पाहणी केली असता त्या अनुषंगाने दुचाकी वाहनांचे चेसिस क्रमांक व जेल रोड पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासले असता सदर वाहन चोरीस गेल्याबाबत जेल रोड पोलीस ठाणे 332/2024 कलम BNS 303-2, 233/2024, 335/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केले होते।
तसेच आरोपीने धाराशिव जिल्ह्यात देखील वाहनांची चोरी केल्याने धाराशिव शहर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर क्रमांक 274/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले। सदर आरोपीकडून सदर 4 गुन्ह्यातील आरोप 4ही वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहनं चोरीस गेल्याबाबत गुन्हे दाखल असून ते उघडकीस आलेत।